हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए आय बालाजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपण डिस्कस केलेले आहे. सगळ्या गोष्टी व्हिडिओ जेवढे आहेत ते अपलोड झालेले चॅनलवर तुम्ही सगळे ते पाहू शकता. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेनली काय डिस्कस करणार आहे, एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. 10th चा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे, तर काय डिस्कस करणार आहे आपण, एसेक्सुअल रिप्रोडक्शन. इकडे लक्ष द्या, काय तुमचं एसेक्सुअल रिप्रोडक्शन in multicellular organism. ठीक आहे, कशामध्ये डिस्कस करणार आहे आपण, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आता बघा की याचं इंट्रोडक्शन वगैरे सगळं मी पहिल्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे की एसेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणतात, एसेक्सुअल रिप्रोडक्शनचे कोणकोणते टाइप्स वगैरे आहेत ते पण आपण युनिसेल्युलर मध्ये पाहिलेलं आहे. आता मल्टीसेल्युलर मध्ये पाहणार आहे. एसेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे सरळ लक्षात ठेवा की विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. जर कोणी इन्सिडेंटली या व्हिडिओवर डायरेक्ट आलं असेल, ज्याने पहिला व्हिडिओ नसेल बघितला त्याला सांगून देतो की एसेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये गॅमेटचं इन्व्हॉल्वेशन नसते, त्याच्यामध्ये युनिपॅरेंटल राहते, एकच पॅरेंट त्याच्यामध्ये अवेलेबल राहते, अशा टाईपच्या रिप्रोडक्शनले एसेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. ठीक आहे, जर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही ते माहिती व्हिडिओ पाहू शकता. तर बघा, चला मग डायरेक्टली आपण याच्या एक्झाम्पलच्या इकडे जाऊ की काय काय गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायच्या आहे की एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर सगळ्यात पहिले जे एक्झाम्पल आहे ते आहे तुमचं फ्रॅगमेंटेशन. काय तुमचं फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन सगळ्यात पहिले एक्झाम्पल आहे. आणि याचे सगळ्याचे मिनिंग समजून घ्या. लक्षात ठेवण्यासाठी काही एवढं कठीण गोष्टी नाही आहे याच्यामध्ये. याचे जर मिनिंग तुम्हाला लक्षात आले की कशा पद्धतीनं याचे मिनिंग आहेत तर तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल लक्षात राहतील. फ्रॅगमेंटेशन म्हणजे नेमकं काय, तुकडे पडणे. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे पडणे. ठीक आहे, फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे पडणे. फ्रॅगमेंटेशन तुकडे पडण्याची प्रोसेस आहे जी की एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये येते. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत काय आहे फ्रॅगमेंटेशनचं. आता याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा की एक्झाम्पल काय तुमचं, एक्झाम्पल आहे तुमचं स्पायरोगायरा. काय एक्झाम्पल आहे तुमचं, स्पायरोगायरा. ठीक आहे, स्पायरोगायरा एक एक्झाम्पल आहे. बेसिकली स्पायरोगायरा इट इज अ टाइप्स ऑफ अल्गी. म्हणू शकतो की अल्गीचे एक टाइप्स आहे. आता हे कुठं प्रेझेंट राहते आणि हे कशा पद्धतीने एसेक्सुअल रिप्रोडक्शनला फॉलो करते. स्पायरोगायरा आहे, आता तुमच्या रिव्हर आहे, रिव्हरच्या वरच्या सरफेसवर म्हणजे सरफेस ऑफ वॉटरच्या वर तर ग्रीन कलरचं काहीतरी असं फैललेलं राहते. जे भरपूर दिवसाचं सांडपाणी असेल त्याच्यावर पण भरपूर स्पायरोगायरा अवेलेबल राहते, जे ग्रीन कलरची राहते. त्याला जर उचललं तर बेसिकली एक म्हणू शकतो की एक परतच निघून जाते. त्याची धाग्याला एक स्ट्रक्चर पण राहते. त्याचं डायग्राम तुम्ही 9th क्लासमध्ये पाहिली असेल. मी थोडं डायग्राम काढून देतो तुम्हाला. स्पायरोगायराची डायग्राम अशा पद्धतीने अवेलेबल्स आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने राहते तुमचा स्पायरोगायरा. त्याच्यामध्ये दिलेलं राहते तुमचा न्यूक्लियस कुठे प्रेझेंट आहे काय. ठीक आहे, हे एक्झाम्पल काय तुमचं स्पायरोगायरा आहे. तर मग होणार काय की हे जे स्पायरोगायरा आहे काही कंडिशन न काय होईल, दोन भागामध्ये तुटून जाईल. काय होईल, त्याचे दोन भागामध्ये तुटल्यानंतर काय होतील, त्याचे फ्रॅगमेंट पडतील. ऑब्विसली गोष्ट आहे. आणि हे इच फ्रॅगमेंट्स म्हणजे प्रत्येक जे फ्रॅगमेंट्स आहे हे नवीन स्पायरोगायराचं डेव्हलपमेंट करा. काय करा, नवीन स्पायरोगायरा. हा इथून कट झाला, मग इथून काय होईल, ग्रो होईल म्हणजे बेसिकली ग्रो होईल. आणि अगेन्स्ट काय, हा पण इंडिव्हिज्युअली ग्रो होईल आणि हा पण काय होईल तुमचा इंडिव्हिज्युअली ग्रो होईल. म्हणजे बेसिकली झालं काय की याचे तुकडे पडले, बेसिकली फ्रॅगमेंट पडले आणि फ्रॅगमेंट पडल्यानंतर नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म झाला. अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात, जे की कशामध्ये तुमच्या स्पायरोगायरामध्ये होत असते. क्लिअर झालं इथपर्यंत. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, स्पायरोगायरा फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे पडणे. क्लिअर झालं, ठीक आहे. तर सेकंड जे एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये ते आहे तुमचं रिजनरेशनचं. कशा आहे तुमच्या रिजनरेशन. काय तुमचं रिजनरेशन. आता याचा पण मिनिंग बघा काय आहे. तर रिजनरेशनचा काय मिनिंग होतो, जनरेशन म्हणजे निर्माण करणे. जनरेशन म्हणजे निर्माण करणे. री म्हणजे पुन्हा पुन्हा निर्माण करणे म्हणजे त्याला आपण रिजनरेशन असे म्हणतो. तर रिजनरेशन असाच काहीतरी कॉन्सेप्ट आहे, पुन्हा काहीतरी निर्माण होत आहे. ऑलरेडी त्याच्याकडे तर प्रेझेंट होतं पण त्याच्या व्यतिरिक्त पण त्याच्यामध्ये काय होणार आहे, निर्माण होणार आहे. त्याला आपण रिजनरेशन असे म्हणतो. म्हणजे शब्दाचा मिनिंग तर तुम्हाला समजून गेला की रिजनरेशन म्हणजे नेमकं काय. आता बघा की रिजनरेशनचे दोन टाइप्स तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहेत. एक आहे तुमचा लिमिटेड रिजनरेशन आणि एक आहे तुमचा रिजनरेशन. एक आहे तुमचा लिमिटेड रिजनरेशन. काय तुमचा लिमिटेड रिजनरेशन आणि अगेन्स्ट आहे तुमचा फुल्ली रिजनरेशन किंवा त्याला फक्त रिजनरेशन पण म्हटलेलं आहे. फुल्ली काय म्हणू शकतो आपण त्याला रिजनरेशन. असे दोन टाइप दिलेले. एक आहे तुमचा लिमिटेड रिजनरेशन, एक आहे तुमचा फुल्ली किंवा ज्याला आपण म्हणू शकतो रिजनरेशन. ठीक आहे.
आता बघा, लिमिटेड रिजनरेशन म्हणजे नेमकं काय आणि फुल्ली रिजनरेशन म्हणजे काय. लिमिटेड म्हणजे काहीतरी तिथं बाउंड्री आली, ठीक आहे. लिमिटेड काहीतरी बाउंड्री पासूनच ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतो. एक्झाम्पल सहित लक्षात येईल तुम्हाला. याचं एक्झाम्पल पाहू आपण, याचा पण एक्झाम्पल पाहू आणि याचा पण एक्झाम्पल पाहू. जसं की तुमचं दिलेलं आहे वॉल लिझार्ड. काय दिलेलं आहे? वॉल लिझार्डचं एक्झाम्पल आहे. आणि याच्यामध्ये प्लॅनेरियाचं एक्झाम्पल आहे. आपण पाहू वॉल लिझार्ड काय, की एक लिझार्ड आहे जे की तुमच्या घराच्या भिंतीवर राहते, ज्याला वॉल म्हणजे भिंत होते, लिझार्ड जे की तुमच्या भिंतीवर प्रेझेंट राहते. तर ते वॉल रिझल्टचं होते काय, की इन ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, एक आपत्तीजनक कंडिशनमध्ये म्हणू शकतो आपण त्याला, हे टेल काढलेली आहे मी, लिझार्डची टेल, ठीक आहे. एकदम परफेक्ट निघाली नाही, पण लक्षात ठेवा की लिझार्डची काय आहे, टेल आहे. आणि ॲडव्हर्स कंडिशनमध्ये होते काय, की ते टेल काय करते, त्याची रिमूव्ह करून टाकते, स्वतःहून रिमूव्ह करते. ते रिमूव्ह केल्यानंतर आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे की टेल काय झाली, तिची रिमूव्ह झाली. मग आयुष्यभर ते विदाऊट टेल राहते का? नाही. मग तिची टेल काय करते, ते पुन्हा ग्रो करते, ठीक आहे. अशा पद्धतीने पुन्हा काय करेल, ते ग्रो करेल. लक्षात येतपर्यंत म्हणजे ऑर्गॅनिझमनं काय केलं, की एक स्पेशल ऑर्गन काय केलं, त्याचं रिमूव्ह पण केलं आणि त्यानंतर काय केलं, त्याले रिजनरेशन पण केलं, ठीक आहे. इन दिस टाइप ऑफ एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. आता याला लिमिटेड रिजनरेशन का म्हणतात, की बघा, टेल पासून लिझार्डचा जन्म नाही झाला, पण लिझार्ड पासून कशाचा जन्म झाला, टेलचा जन्म झाला. क्लिअर झालं इथपर्यंत. म्हणजे बेसिकली आहे की वरच्या बॉडी पासूनच काय होईल, तुमचा टेलचं फॉर्मेशन होईल, ना की टेल पासून होल ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होईल. म्हणजे बेसिकली काय झालं, इथं लिमिटेशन झालं, ठीक आहे. म्हणून या रिजनरेशनला काय म्हणतात, लिमिटेड रिजनरेशन असे म्हणतात. समोर जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. त्यानंतर आहे तुमचं रिजनरेशन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, फुल्ली रिजनरेशन, ज्याचं एक्झाम्पल आहे तुमचं प्लॅनेरिया. एक्झाम्पल काय आहे तुमचं, प्लॅनेरिया. बघा काय तुमचं प्लॅनेरिया, ठीक आहे. प्लॅनेरिया एक ऑर्गॅनिझम आहे, जो ऑर्गॅनिझम बघा अशा पद्धतीचा तो ऑर्गॅनिझम दिसतो. आणि ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित डायग्राम येणार नाही आपली, पण आपण काढण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर हे काय तुमचं एक प्लॅनेरियाचं आहे. आणि हे जे प्लॅनेरिया आहे, या प्लॅनेरिया कशाला फॉलो करतो, तो फुल्ली रिजनरेशनमध्ये. म्हणजे याला कुठूनही कट करा, इथून कट करा, इथून कट करा आणि इथून कट करा, 2-3 भागामधून जरी कट केला तर हा जो पार्ट आहे न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये ग्रो करण, हा पण पार्ट आहे न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये ग्रो करण, आणि हा पण पार्ट काय करण, त्याचा न्यू इंडिव्हिज्युअली काय करण, ग्रो करण. म्हणजे कोणत्याही पार्टपासून होल ऑर्गॅनिझम बनण्याची जी ॲबिलिटी राहते त्याला फुल्ली रिजनरेशन असे म्हणतात. लिमिटेड रिजनरेशन काय म्हणतात, लिमिटेड पार्ट काय होणे, ग्रो करणे, दॅट इज कॉल्ड ॲज लिमिटेड रिजनरेशन. आणि फुल्ली रिजनरेशन म्हणजे नेमकं काय, की होल ऑर्गॅनिझम कोणत्याही पार्टपासून डेव्हलपमेंट होणे, त्यालाच आपण काय म्हणतो, फुल्ली रिजनरेशन असे म्हणतात. ठीक आहे, झालं क्लिअर इथपर्यंत लक्षात आलं काय गोष्टी आहेत तर, ठीक आहे. रिजनरेशन तुम्हाला समजलं असेल, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करू शकता, ठीक आहे. तर रिजनरेशनमध्ये थर्ड एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते आहे तुमचं बडिंग. काय तुमचं बडिंग, ठीक आहे. बडिंगचं जे एक्झाम्पल आहे ते आहे तुमचा हायड्रा. काय तुमचा हायड्रा एक्झाम्पल आहे, जे की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये हायड्रा, ठीक आहे. आता बडिंग तर ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे किंवा कुठं ना कुठं ऐकलं असेल, की आउटग्रोथ, कोणत्याही ऑर्गॅनिझमची जी आउटग्रोथ राहते त्याला बडिंग असे म्हणतात. तर आपण हायड्रामध्ये पाहणार आहे. हायड्राची डायग्राम काढू आपण. हे एक हायड्राची डायग्राम आणि हे त्यानंतर अनदर हायड्राची डायग्राम, ठीक आहे. दोनच डायग्राम काढू, दोन डायग्रामहून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. याचे टेंटिकल्स जे काढायचे ते रेड कलरमध्ये काढू आपण, ठीक आहे. कशामध्ये, रेड कलरमध्ये, जेणेकरून तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, काहीतरी इंटरेस्टिंग शिकण्यासाठी, थोडं काहीतरी क्रिएटिव्हनेस शिक्षकाला असली पाहिजे, ठीक आहे. तर हे जे दिसते तुम्हाला हायड्राची डायग्राम आहे, अनदर, ठीक आहे. हे काय तुमचा हायड्रा आहे. आणि हायड्रामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये ग्रोथ दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे. पहिले काय दिसते तुम्हाला इथं अशा पद्धतीची ग्रोथ, आणि त्यानंतर काय झालेलं आहे की थोडं मोठं झालेलं आहे. दोन याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की काय गोष्टी आहेत तर, ठीक आहे. हे दिसते तुम्हाला हायड्रा काय होतं, तुमचं ग्रो होत आहे. आता हे हायड्राची डायग्राम आहे, कशाची, हायड्राची. पहिल्या याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, की हायड्रामध्ये एक आउटग्रोथ झालेलं आहे. तिथं एक सेल पण राहतात, ज्याला आपण काय म्हणतो, रिजनरेटिव्ह सेल म्हणतात. काय म्हणतात, रिजनरेटिव्ह सेल. रिजनरेटिव्ह कोणते सेल राहतात इथं, रिजनरेटिव्ह सेल प्रेझेंट राहतात. आणि या रिजनरेटिव्ह सेलपासून रिजनरेशनची फॉर्मेशन होते. याच्यामध्ये मायटॉसिस डिव्हिजन होते, आणि मायटॉसिस डिव्हिजन थ्रू या हायड्रामध्ये एक आउटग्रोथ डेव्हलपमेंट झाली. काय डेव्हलपमेंट झाली, आउटग्रोथ, ज्याला काय म्हणतात, बर्ड म्हणतात. काय म्हणतात, बर्ड. लक्षात ठेवा, याला काय म्हणतात, बर्ड. आणि हे बर्ड काय करण, की थोडं ग्रो करण, आणि ग्रो केल्यानंतर कम्प्लिटली एक न्यू हायड्राचा जन्म करण.
ठीक आहे. बघा इथं ग्रोथ होत चाललेली आहे आणि या डायग्राममध्ये फुल्ली ग्रोथ झालेली आहे कशाची, तुमच्या हायड्राची. मग काही कारणास्तव काय होईल, काही वेळ नंतर हे हायड्रा काय करेल, याच्यामधून सेपरेट होईल. बघा इथं काय झाला, तुमचा सेपरेट झाला आणि सेपरेट झाल्यानंतर नवीन हायड्राचा काय होईल, तुमचा इथं जन्म होईल. काय होईल, तुमचा जन्म. अलग लक्षात इथपर्यंत. मग हे जे टाइप्स आहे, हे टाइप्स काय म्हणतात, बडिंग असे म्हणतात. कारण की बर्ड पासून नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म झाला, या मेथडले बडिंग असे म्हणतात. आणि बडिंग कशामध्ये, तुमच्या मल्टीसेल्युलर मध्ये, हायड्रामध्ये होते. युनिसेल्युलर मध्ये पण बडिंग झालेलं आहे, जे की ईस्ट मध्ये बघितलं आपण. इट इज अ टाइप ऑफ फंगस आणि ते ईस्ट पासून जे युनिसेल्युलर मध्ये येते. मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल जर म्हटलं तर काय तुम्हाला हायड्रा. आणि हे मोस्ट कॉमन एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. लक्षात ठेवा, समर 11-12 मध्ये पण तुम्हाला भरपूर कामं येणार या गोष्टी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर हायड्रामध्ये. त्यानंतर जे आहे इथं, ठीक आहे, आपल्याकडे इथं जागा आहे, इथं होऊन जाईल आपलं. त्यानंतर आपण पाहू काय गोष्टी आहेत. तर खाली पण एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे, तर काय झालं, तुमचं हायड्रा झालं. हायड्रा नंतर बघा फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर. आता हे तुमचा फोर्थ नंबर जे आहे, त्यानंतर आहे तुमचं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. काय तुमचा व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सॉरी प्रोपॅगेशन आहे. व्हिजिटेटिव्ह, एक मिनिट लक्षात ठेवा, व्हिजिटेटिव्ह. ठीक आहे, काय तुमचं व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स आहे, ज्याला आपण म्हणतो व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे, दिसते ना याच्यात क्लिअर. एक वेळा मी चेक करून घेतो इकडे. हां ठीक आहे, दिसते तुम्हाला व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता हे जे व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे, हे पण एक एक्झाम्पल आहे. आता व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कशामध्ये होत असते. ठीक आहे, तर व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचं एक्झाम्पल तुम्हाला ब्रायोफायलम दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ब्रायोफायलम आहे, जे की एक्झाम्पल आहे, एक लीफ आहे. ठीक आहे, एक लीफ पासून जर त्याला तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे बेसिकली त्याच्यावर जर सॉइलमध्ये पडलं तर त्यापासून डिफरंट प्लांटचा जन्म होईल अशा पद्धतीने. हे काय तुमचे ब्रायोफायलम्स आहे. आता काय होत आहे, ठीक आहे, आता व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा अनदर एक कॉन्सेप्ट सांगायचा लक्षात ठेवा, की व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाला म्हणतात. इकडे घेऊन घेऊ आपण, नंतर आपण पूर्ण कॉन्सेप्ट झाला पाहिजे. ठीक आहे, आपल्या याच्यामध्ये काय काय गोष्टी प्रेझेंट आहेत, जसं की रूट, त्यानंतर स्टेम, त्यानंतर काय प्रेझेंट आहे आपल्याकडे, लीफ प्रेझेंट आहे, आणि त्यानंतर आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, बर्ड प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा की व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, की व्हिजिटेटिव्ह पार्ट पासून झालेलं रिप्रोडक्शनला व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असे म्हणतात. तर व्हिजिटेटिव्ह पार्ट म्हणजे नेमकं काय, जो हिरवा पार्ट राहतो, जो हिरवा प्लांटमध्ये जो वेल डेव्हलपमेंट हिरवा पार्ट राहतो, त्याला व्हिजिटेटिव्ह पार्ट असे म्हणतात. ठीक आहे, तर व्हिजिटेटिव्ह पार्ट पासून झालेलं रिप्रोडक्शन, त्याच्यापासून काहीतरी नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म होईल, तर त्या रिप्रोडक्शनला आपण व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असे म्हणतात. तर कशापासून, फॉर एक्झाम्पल रूट पासून पण आहे, स्टीम पासून पण आहे, लीफ पासून पण आहे आणि बर्ड पासून पण आहे. ठीक आहे, प्लांटर पण बर्ड अवेलेबल राहतात, आउटग्रोथ, लीफ म्हणजे पान, स्टीम पासून आणि रूट पासून. या सगळ्या गोष्टीपासून जर एखादा नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म होत असेल तर अशा याला काय म्हणतो आपण, त्याला अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असे म्हणतात. कारण की ते कशाहून झालेलं आहे, व्हिजिटेटिव्ह पार्टहून झालेलं आहे. क्लिअर इथपर्यंत. आता बघा व्हिजिटेटिव्ह पार्टचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण, ब्रायोफायलम बेसिकली एक लीफ स्ट्रक्चर आहे, ज्याच्यापासून काय आहे, याच्यामध्ये जर वॉटर वगैरे अप्लाय केलं किंवा म्हणू शकतो सॉइलमध्ये गेलं तर या पत्त्यापासून काय होतं, तुमचा नवीन काय केलं जाते, प्लांटचा जन्म होऊ शकते. एक्झाम्पल आहे तुमचं ब्रायोफायलम. स्वीट पोटॅटो पण आहे, पोटॅटोवर तुम्हाला माहिती आहे की स्वेलिंग राहते, आउटग्रोथ प्रेझेंट राहते, काय राहते, आउटग्रोथ प्रेझेंट राहते. आणि हे जे आउटग्रोथ आहे, या आउटग्रोथ पासून काय होते, तुमचा एक नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म होते, ज्याला आपण काय म्हणतो, व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असे म्हणतात. लक्षात क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन झालं. आणि व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये लास्ट मध्ये राहिला तुमचा स्पोर फॉर्मेशन्स. ठीक आहे, हे थोडं रिमूव्ह करतो, त्यानंतर आपण रिव्हिजन करून टाकू. लास्ट मध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला ते आहे तुमचा स्पोर फॉर्मेशन. काय तुमचं, स्पोर फॉर्मेशन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये लास्ट वाला आहे तुमचं स्पोर फॉर्मेशन. आणि हे स्पोर फॉर्मेशन होते कशामध्ये, हे तुमचं फंगसमध्ये होते. आणि फंगसमध्ये होत असताना बघा याच्यामध्ये काय दिलेले, फंगसची डायग्राम काढतो मी तुम्हाला, याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेली तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने एक वेळा. ठीक आहे, हे काय तुमचं फंगस ग्रो झालेली आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल हे काय येतात बघा, याच्यामध्ये काय राहते की स्पोरॅन्जियस टिश्यू राहतात. काय राहतात तुमचे, स्पोरॅन्जियस टिश्यू, स्पोरॅन्जियम टिश्यू किंवा म्हणू शकतो आपण त्याला सेल, स्पोरॅन्जियम सेल्स प्रेझेंट राहते. तर ठीक आहे, जे की काय करतील, हे बेसिकली काय एक फंगस आहे, काय तुमचं एक
फंगस. लक्षात येतपर्यंत. आणि हे फंगस कुठं ग्रो होते, जसं की बेकरी प्रोडक्ट म्हणजे बेसिकली ब्रेड आहे. तुम्ही जर एक नरम ब्रेड, ताजी ब्रेड जर तुम्ही कधी मार्केटमधून विकत आणली आणि बरेच दिवस जर तुम्ही त्याला व्यवस्थित म्हणजे तशाच पद्धतीने ठेवली तर त्याच्यामध्ये फंगस ग्रो होते. काय ग्रो होते तुमचा, फंगस. आणि हे जे फंगस आहे हे फंगस काय करतात, याचे कॉलनीज तयार करतात आणि रिप्रोडक्शन कशा थ्रू करतात, स्पोर फॉर्मेशन थ्रू. स्पोर कशापासून डेव्हलपमेंट होतात, स्पोरॅन्जिनियम सेल. कारण की इथं काय प्रेझेंट आहे, स्पोरॅन्जिनियम सेल प्रेझेंट आहे. आणि स्पोरॅन्जिनियम सेल पासून कशाचं फॉर्मेशन होईल, तुमच्या स्पोरचं फॉर्मेशन होईल. कशाचं, तुमच्या स्पोरचं. त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्पोरॅन्जियम सेल, म्हणजे स्पोरॅन्जियम बनवणाऱ्या सेलने स्पोरॅन्जिनियम सेल असे म्हणतात. आणि त्याच्यापासून कशाचं फॉर्मेशन होईल, स्पोरचं फॉर्मेशन होईल. बघा इथं काय झालेलं आहे, म्हणू शकतो की मायक्रोस्कोपिक अशा पद्धतीनं कशाचं फॉर्मेशन झालं, स्पोरचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे, इथं पण दिसते तुम्हाला अशा पद्धतीने काय दिसते, तुम्हाला स्पोर फॉर्मेशन दिसते. ठीक आहे. आणि हे जे स्पोर फॉर्मेशन आहे काही कारणास्तव म्हणजे बेसिकली काय होतील, हे दुसरीकडे उडून जातील ड्यू टू बायोटिक एबायोटिक फॅक्टर. एबायोटिक फॅक्टर जे काय असेल ते हवे थ्रू काय केलं जाईल, उडला जाईल. आणि बेसिकली जिथं जाईल तिथं काय करण, हे फंगसचा ग्रो करणं. लक्षात येतपर्यंत फंगस ग्रो करणं. हे प्लांट सारखं आहे बट बेसिकली काय तुमचं फंगस आहे. ठीक आहे. तर विथ द हेल्प ऑफ, आता नवीन ऑर्गॅनिझम कशाच्या हेल्पनं बनवलं आपण, स्पोरच्या हेल्पनं बनवलेलं आहे. तर म्हणून या रिप्रोडक्शनला काय म्हणतात, स्पोर फॉर्मेशन असे म्हणतात. काय म्हणतात, स्पोर फॉर्मेशन. ठीक आहे. झालं, इथपर्यंत क्लिअर झालं. हे सगळे टाईप झाले तुमचे एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. पहिले पाहू आपण काय दिले तुम्हाला, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय करणे, तुकडे पडणे. त्याचं एक्झाम्पल काय तुमचं स्पायरोगायर आहे. ठीक आहे. अगेन्स्ट काय तुमचं रिजनरेशन. रिजनरेशनचे किती टाइप्स आहेत, दोन टाइप. एक आहे तुमचं लिमिटेड रिजनरेशन आणि त्यानंतर फुल्ली रिजनरेशन. लिमिटेड रिजनरेशनचा आहे तुमचा वॉल लिझर्ड आहे. त्यानंतर याच्यानंतर काय तुमचं प्लॅनेरिया आहे. ठीक आहे. फुल्ली रिजनरेशनचा जर एक्झाम्पल म्हटलं तर. अगेन्स्ट आहे तुमचं बडिंग. बडिंग म्हणजे बेसिकली काय की आउटग्रोथ ऑफ बॉडी, म्हणजे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आउटग्रोथला आपण बडिंग असे म्हणतात. आणि बडिंगचं एक्झाम्पल आहे मल्टीसेल्युलर मध्ये हायड्रा. आणि मी काय म्हटलं, हे मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि अगेन्स्ट त्याच्यामध्ये झालं की हायड्रा झाल्यानंतर काय होतं तुमचं एक्झाम्पल होतं तुमचं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं मी काय म्हटलेलं आहे की व्हिजिटेटिव्ह पार्ट पासून होणाऱ्या रिप्रोडक्शनला व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पल काय तुमचं ब्रायोफायलम आहे, स्वीट पोटॅटो आहे, अगेन्स्ट एक्सेट्रा. भरपूर काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि लास्ट आहे तुमचं स्पोर फॉर्मेशन. स्पोर पासून लक्षात ठेवा स्पोरॅन्जियम्स टिश्यू राहतात आणि स्पोरॅन्जियम्स टिश्यू किंवा सेल त्याच्यापासून स्पोर तयार होते आणि फायनली स्पोर कुठेतरी मायग्रेट करतील आणि मायग्रेट केल्यानंतर त्याच्यापासून टोटली नवीन फंगसचा ग्रो होईल. अशा टाईपले म्हणजे एसेक्सुअल रिप्रोडक्शन झालं कशाच्या थ्रू झालं, स्पोर फॉर्मेशन थ्रू. म्हणून याला काय म्हणतात, स्पोर फॉर्मेशन असे म्हणतात. तर हे झालं तुमचं एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. लक्षात येतपर्यंत जर तुम्ही लेक्चरला एन्जॉय केलं असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अनदर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तुम्ही कमेंट्स पण करू शकता. आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.